गुड इव्हनिंग फायटर्स. रेडी? चलो. नवोदय जवाहर विद्यालय प्रवेश परीक्षा फायटर्स. बाळांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये जवळपास मला वाटतंय संख्यांची ओळख हा भाग स्टार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या आणि पुढे आपण एक भाग बघितला होता ज्याचं नाव होतं रोमन संख्या. बरोबर आहे? यस, इथपर्यंत आलतो ना आपण? राईट. ओके, चला. हा, झालंय. यस, आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून काही संख्यांचे प्रकार पडताय. एकच मिनिट. हा, तर ते प्रकार आता स्टडी करायचे आहेत बघा आपल्याला. अजून पुढे संख्यांचे प्रकार पडतात. हा, तर ते कोणते कोणते? मूळ संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या, त्याच्यानंतर पुढे गेलो आपण संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, तर ह्या त्याच्यानंतर घन संख्या, ह्या सगळ्या संख्या आपल्याला या संख्यांची ओळख नावाच्या आपल्या ह्या बेसिक मध्ये क्लिअर करायचे. त्याच्यानंतर मग पुढे जायचं आणि आपल्याला इंडेक्स प्रमाणे चॅप्टर स्टार्ट करायचे. ओके. यस, तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपल्या ह्या ॲपची लिंक असेल, आपल्या ह्या यूट्यूबची लिंक असेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल, ह्या सर्व लिंक एकत्रच आहेत, आपल्या ग्रुपवर येत आहे. तर ती लिंक तुमच्या इतर ग्रुपला शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांपर्यंत ती आपली ग्रुपची लिंक पाठवा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. राईट. त्याचबरोबर जुने जे विद्यार्थी असतील त्यांनाही सांगा, त्यांना माहितीच नाही अजून काय चालू आहे, त्यामुळे त्यांनाही सांगा. आणि नवोदयचा सिलेबस आपल्याला लेट करता येणार नाही बाळांनो, जेवढा लवकर होईल तेवढं चांगलं, कारण आपली परीक्षा लवकर होते. नवोदयची परीक्षा लवकर होते, स्कॉलरशिपची परीक्षा लेट होते, त्याच्या अगोदरच आपली नवोदयची होते, त्यामुळे एवढा वेळ आपल्याकडं नाही. म्हणून आपल्याला व्यवस्थित होईल तेवढं लवकरात लवकरच आपल्याला स्टार्ट करून एक 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 कन्सेप्ट क्लिअर करत चालायचं आहे. ओके. यस, तर आलं लक्षात सर्वांना. आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची लिंक तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचायचे आणि त्यामध्ये समजा जर कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी 2 नंबर आहेत आपले कॉन्टॅक्टसाठी. एक आहे तुमचा 90211010, इथं पहा 9021101029 आणि दुसरा नंबर आहे तो म्हणजे 7070090947. बघा, 7070090947 यापैकी कोणत्याही नंबरला कॉल करू शकता. ओके, चला स्टार्ट करूयात. बर, आता आपण जाऊयात पुढे आपल्या संख्यांच्या ओळखीमध्ये. एकदा काय करू तर आपण मागचा जो पार्ट आपण स्टडी केलाय ना त्याला रिवाईज करूत, है ना. एक 5-10 मिनिटं त्याला रिवाईज करूत, कारण आपल्या या आठवड्यामध्ये हा आपलं पहिलं लेक्चर आहे. मधामध्ये सुंबे सरांचे लेक्चर झाले, है ना. आदरणीय सुंबे सरांनी तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे टेन्सचं बेसिक काय असतं ते सांगितलं, ते टोटल क्लिअर केलं तुमचं. ओके. मग आता पुढे जेव्हा इंडेक्स प्रमाणे चॅप्टर स्टार्ट होतील तेव्हा मग आपला याच्यानुसार सिलेबस स्टार्ट होईल. ओके, चला या. आता आपण संख्यांची ओळख हा पार्ट स्टार्ट केलेला होता. बघा आता संख्यांची ओळख. आता या संख्यांच्या ओळखीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय हा पार्ट स्टडी केला. कुठला? नैसर्गिक संख्या. राईट. हा, नैसर्गिक संख्या हा पार्ट आपण स्टडी केला. बरोबर आहे. मग या नैसर्गिक संख्याला काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर. काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर. ठीक आहे, याला आपण म्हणतो नॅचरल नंबर. राईट. आता हे असतं काय, आपण हे सगळं स्टडी केलेलं आहे. एका एका मिनिटामध्ये आपण कव्हर करत करत पुढे जाऊ आणि रोमन संख्येपर्यंत आपण क्लिअर केलं होतं. आपल्याला जायचं मग मूळ संख्येला. ओके, चला या. आता नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या काय म्हणतो आपण, याचं उदाहरण पण दिलं होतं. तुम्ही मामाच्या गावाला गेले, है ना, मामानं मग तुम्हाला आंबे दिले उन्हाळ्यामध्ये. तुम्ही म्हटले मामा मला 4 आंबे द्या, 5 आंबे द्या, दिले. मामाला तुम्ही म्हटले 0 आंबे द्या, मामानं दिलं नाही. मग मामाला म्हटले मला -3 आंबे द्या, मामानं कानफट्यात एक आणली तुमच्या. का बरं? कारण -3 आंबे नसतात, 0 आंबे नसतात. पेट्रोल पंपावर गेले तुम्ही, पेट्रोल पंपाचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, किंवा 1 लिटर पेट्रोल टाकणार, तो 0 लिटर टाका म्हटल्यानं टाकणार नाही, है ना, असं उदाहरण दिलं. मग इथं तुम्हाला काय कळालं की बाबा ज्या संख्यांचा वापर दररोजच्या व्यवहारात मोजण्यासाठी होतो त्या सर्व संख्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. मग याच्यामध्ये कोणाचा वापर होतो? सर्व धन संख्या, ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स, सर्व धन संख्या
यांचा वापर होतो. म्हणजे कुठून सुरुवात होते, तर त्यांची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 डॅश अँड डॅश अप टू इन्फायनाईट, अप टू इन्फायनाईट. राईट, यस. मग हे असं अप टू इन्फायनाईट पर्यंत आहे, पण कुठून सुरुवात होते, 1 पासून होते. त्यांना म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. यांना काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या. राईट, यस. आता याच्यामध्ये आपण जर थोडंसं पुढे आलो तर शून्याचा वापर होतो का, नाही होत. -1 -2 म्हणजे ऋण संख्यांचा वापर होतो का, नाही होत. निगेटिव्ह इंटिजर्स आर नॉट यूज इन अवर डेली लाईफ फॉर अ काउंटिंग, सो इट इज नॉट कॉल्ड ॲज अ नॅचरल नंबर्स. बरोबर आहे, त्याला नैसर्गिक संख्या म्हणता येणार नाही, कारण त्यांचा वापर दररोजच्या जीवनामध्ये होत नाही, मोजण्यासाठी होत नाही. असा गणितीय कॅल्क्युलेशनमध्ये होतो, गणितीय क्रियांमध्ये होतो, पण दररोजच्या जीवनात मोजण्यासाठी होत नाही. ठीक आहे. मग याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो आणि एकदम शॉर्टकटमध्ये काय म्हटलो, की बाबा नैसर्गिक संख्या म्हणजे, पहा, नैसर्गिक संख्या म्हणजे धनसंख्या है ना. नैसर्गिक संख्या म्हणजे धनसंख्या, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह इंटिजर. राईट, पॉझिटिव्ह इंटिजर. बर, आता अजून पुढे याच्यामध्ये आपण पूर्ण संख्या हा एक कन्सेप्ट स्टडी केला बघा. पूर्ण संख्या, पूर्ण संख्या ज्याला म्हणतो आपण होल नंबर, ज्याला काय म्हणतो आपण होल नंबर म्हणतो. पूर्ण संख्या किंवा होल नंबर, याला कोणाला म्हणायचं पूर्ण संख्या, तर शून्य आणि नैसर्गिक संख्या किंवा शून्य आणि सर्व धनसंख्या यांच्या एकत्रित समूहाला काय म्हणतो आपण पूर्ण संख्या म्हणतो. 0 अँड ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स आर इन्क्लुडिंगली कॉल्ड ॲज काय म्हणणार, तर होल नंबर्स. ओके, होल नंबर. मग याच्यात कोण कोण येतं, याच्यात 0 येतो, 1 येतो, 2 येतो, 3 येतो, असा अप टू इन्फायनाईट पर्यंत येतो. बरोबर आहे. मग आता एक एक वाक्य, याची सुरुवात 1 पासून होते पण शेवट सांगता येत नाही, याची सुरुवात 0 पासून होते पण शेवट सांगता येत नाही, आणि लास्ट वाला तुमचा जो आहे तो, याला तुम्ही थोडक्यात काय म्हणू शकता बरं. पूर्ण संख्या म्हणजे, पहा, फास्ट आपण रिव्हिजन करणार आहे 5 ते 10 मिनिटात सर्व संख्यांचं. पूर्ण संख्या इक्वल टू 0 आणि काय म्हणायचं, 0 आणि सर्व धनसंख्या. 0 आणि सर्व काय धनसंख्या, 0 आणि सर्व धनसंख्या यांना म्हणतो आपण पूर्ण संख्या. 0, लिहून हे नाही घ्यायचं बाळांनो, हे लिहून घ्यायचं नाही, कारण आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे फास्ट फक्त रिवाइज करत चालू. चला, एक झाला आता आपलं हे नैसर्गिक पूर्ण. आता याच्यानंतर येतं बाळांनो पूर्णांक संख्या. तिसरं येतं पूर्णांक संख्या. बरोबर आहे का, पूर्णांक संख्या. पहा, पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्येला म्हणतात इंटिजर. पूर्णांक संख्येला काय म्हणतात, इंटिजर. राईट, पूर्णांक संख्येला म्हणतात इंटिजर. राईट, ओके. आता पहा इथं काय असतं, चला या आता याला म्हणायचं काय, तर बाबा ज्यामध्ये 0 पण येतो, 1 2 3 4, म्हणजे याचा अर्थ काय येतो, याचा अर्थ सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स येतात, पॉझिटिव्ह नंबर्स येतात. आणि इकडे म्हटलात तर -1 -2 -3 अप टू इन्फायनाईट पर्यंत ह्याला म्हणतो आपण सर्व निगेटिव्ह संख्या, ऋण संख्या, निगेटिव्ह इंटिजर्स येतात, त्यांना म्हणतो आपण पूर्णांक संख्या. आणि महत्त्वाचा पॉईंट असा बाळांनो, या पूर्णांक संख्येसाठी याच्यामध्ये 0 येतो, धनसंख्या येतात, ऋणसंख्या येतात, म्हणजेच काय 0 ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स, ऑल निगेटिव्ह इंटिजर्स. आणि महत्वाचं असं की बाबा याची सुरुवातही सांगता येत नाही आणि याचा शेवटही सांगता येत नाही. बरोबर आहे, असे आपण हे पॉईंट कव्हर केलेले होते. कंप्लीट, यस. आता हे झाल्याच्या नंतर आपण थोडक्यात बघितलं होतं बघा समसंख्या आणि विषम संख्या. राईट, याच्यानंतर पुढे आलतो आपण समसंख्या. बरोबर आहे, समसंख्या ज्याला म्हणतो आपण इव्हन नंबर. काय म्हणतो त्याला, इव्हन नंबर. समसंख्या किंवा इव्हन नंबर. बरोबर आहे ना, ओके. मग आता हे समसंख्या असतील, इव्हन नंबर्स असतील, तर हे कोणाला म्हणायचं, तर ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आता या निशेषचा अर्थ काय होतो,
निशेष म्हणजे बाकी शून्य उरणे, कंप्लीट भाग जाणे, त्याला म्हणतो निशेष. ओके, तर काय म्हणणार, ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो, निशेष भाग जातो त्यांना काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं समसंख्या. ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो त्याला समसंख्या. बरं, दुसरं काय म्हटलं होतं, ज्या संख्यांच्या एकक स्थानी, काय, ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण असला तर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण समसंख्या. मग खाली नोट लिहिलं होतं, समसंख्येमध्ये 1 मिळवला तर विषम संख्या मिळते, समसंख्येमधून 1 वजा केला तर विषम संख्या मिळते, बरोबर आहे ना. समसंख्येमध्ये 2 मिळवले तर समच मिळते, समसंख्येमधून 2 वजा केले तर समच मिळते. असं आपण 2 नोट लिहिल्या होत्या, बरोबर आहे. यस, मग आता याच्यानंतर आपण आलतो समनंतर विषम संख्या. काय, विषम संख्या. बघा, रिव्हिजन असं करायचं असतं, हा थोडासा वेळ लागेल स्टार्टिंगला, परंतु रिव्हिजन आहे ना, पूर्ण सिलेबसचं सुद्धा असंच आपण करू शकतो. विषम संख्या, ठीक आहे. पहा आता, ऑड नंबर कोणाला म्हणायचं, या ऑड नंबर कोणाला म्हणायचं, तर ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जात नाही, 2ने निशेष भाग जात नाही, 2ने निशेष भाग जात नाही, किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्यांना म्हणतो आपण काय, विषम संख्या. युनिट डिजिट जर असतील 13579 तर त्यांना काय म्हणतो आपण, ऑड नंबर्स म्हणतो. इथे युनिट डिजिट काय पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 पाहिजे, बरोबर आहे. दुसऱ्या भाषेत याला काय म्हणणार, नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 आर नोन ॲज इव्हन नंबर. इथे काय म्हणणार, नंबर विच इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 देन इट इज नोन ॲज ऑड नंबर्स. ओके, यस. मग याच्या खाली नोट बघितल्या होत्या, विषम संख्येमध्ये 1 मिळवला तर लगतची सम मिळते, विषम संख्येमधून 1 वजा केला तर त्याच्या मागची काय मिळते, सम मिळते, विषम संख्येत 2 मिळवले तर विषमच मिळते, विषम संख्येतून 2 वजा केले तर विषमच मिळते. असं आपण हे एवढं स्टडी केलेलं होतं, राईट. यस, मग आता आपल्याला याच्या पुढे जायचं. तो भाग होता आपला कुठला, रोमन संख्या. कुठला होता, रोमन संख्या, बरोबर आहे. यस, चला, रोमन संख्या, रोमन संख्या, बरोबर आहे. आता ह्या रोमन संख्यांना तुम्हाला मी लिहिण्याच्या अगोदर एक प्रश्न विचारला होता, आठवतो का बघा, रोमन नंबर्स. तर तो प्रश्न असा होता की एकूण रोमन संख्या चिन्ह, हाऊ मेनी रोमन सिम्बॉल्स आर देअर, एकूण रोमन संख्या चिन्ह किती, बरोबर आहे. मग सांगा बरं तुम्ही काय उत्तर दिलं होतं मला, एकूण, बघा, एकूण रोमन संख्या चिन्ह, एकूण रोमन संख्या चिन्ह किती. एकूण रोमन संख्या चिन्ह किती. चला, एकूण रोमन संख्या चिन्ह किती. झालं का, यस, ओके. हा, तर एकूण रोमन संख्या चिन्ह किती याचं उत्तर, शाबास, काय म्हटलं होतं तुम्ही, 7. महत्वाचं आहे बरं हे, बरोबर आहे वरद महाराज. यस, वरद, सात्विक, आराध्या. बघा आता याच्यामध्ये ते 7 कोणते येतं आपण लिहिले पण होते, बरोबर आहे ना. 7 कोणते येतं ते लिहिले सुद्धा होते. बघा, इथं रोमनवालं लिहिलं आपण, सगळे पॉइंट त्याची रिवाइज करू, आपल्याकडे वेळ आहे सध्या. आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल नंबर खाली लिहा, सगळे पॉइंट रिवाइज करू व्यवस्थित. हा, फक्त नोट करायचं नाही कारण तुम्ही ऑलरेडी नोट केलेलं आहे. आता याच्यामध्ये समजा आपण रोमन संख्येमध्ये असं लिहिलं तर त्याला काय म्हणतो आपण, 1 म्हणतो. त्याला काय म्हणतो, 1 म्हणतो. असं जर लिहिलं असेल समजा असं, तर याला काय म्हणतो, थांबा, 1 राहिला ना मधात. हां, असं जर लिहिलं असेल तर याला काय म्हणतो, 5 म्हणतो आपण. आणि हे असेल तर याला 10 म्हणतो. आणि पुढे यल
सी डी आणि काय हो यम, LCDM, राईट, LCDM. तर एल म्हणजे काय 50, सी म्हणजे काय 100, डी म्हणजे काय 500, एम म्हणजे काय 1000, एम म्हणजे काय 1000, राईट. यस. बरोबर आहे. चला आता हे रोमन संख्या चिन्ह 7 कोणते, तर हे वाले. तुम्ही म्हणसाल ह्याला तर मग आम्ही 1000, 100, 200 किती लिहू शकतो, मग 7च कसं काय. जेवढेही नंबर तुमचे तयार होतात ना या 7 जणांपासूनच तयार होतात. ऑल दीज नंबर्स आर फ्रॉम दिस 7 सिम्बॉल, राईट. या 7 जणांपासून सगळे नंबर तयार होतात. म्हणून आपण काय लिहित होतो, तर हे 7 टोटल एकूण रोमन संख्या चिन्ह किती म्हटलं तर काय 7. चला आता याचे मी पॉइंट लिहिले होते बघा, महत्वाचे पॉइंट काय काय होते पाहता. याच्यात पहिला पॉइंट असा होता की ह्याच्यापैकी 4 जे रोमन तुमचे चिन्ह आहेत कुठले कुठले, हे रोमन संख्या चिन्ह आहेत तुमचे. हे रोमन संख्या चिन्ह तुम्ही मॅक्झिमम किती वेळा लिहू शकता, 3 वेळा लिहू शकता. म्हणजे काय पहा, समजा तुम्ही असं लिहिलं सी, तर याला काय म्हणणार 200, बर याला सी असंही लिहिता येतं 300, पण हे 4 वेळा नाही बरं लिहिता येत, 400 नाही लिहिता येत. त्याला म्हणतो आपण की बाबा मॅक्झिमम 3 वेळा लिहिता येते, बरोबर आहे. बर एम लिहिता येतं, एक्स लिहिता येतं, हे 1 लिहिता येतं, हे सी लिहिता येते. बर मला एल लिहिता येत नाही का, एल म्हणजे याला 100 नाही का म्हणता येणार, नाही म्हणता येणार. एल लिहिता येत नाही, फक्त हे 4च जण येतं जे तुम्हाला मॅक्झिमम 3 टाइम्स लिहिता येतात. एल असं लिहिता येत नाही, कारण 100 म्हटलं की सी लिहावं लागतंय, राईट. म्हणजे हे तुमचं येणार नाही. तर हे पहिला आपला असा रूल होता किंवा पहिलं सेंटेन्स होतं, इट राईट मॅक्झिमम 3 टाइम्स, बरोबर आहे. हे जास्तीत जास्त किती वेळा, 3 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात, जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात, जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. ठीक आहे, यस. चला क्लिअर, ओके. पहा आता दुसरा पॉइंट आपण असा बघितला, जर मोठ्या संख्येच्या उजवीकडे काय, जर मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या लिहिली असेल तर त्यांची काय करावी, काय करेस, बोला. जर तुम्ही मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या लिहिली तर काय करायचं, त्यांची बेरीज करायची. मग डी म्हणजे काय 500 और सी मीन्स का 100, 100, तो ये बन गया आपका 600, बरोबर आहे. यस. तिसरा पॉइंट काय बघितला, जर मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या लिहित असाल तर त्यांची काय करायची, वजाबाकी करायची. का करायची, वजाबाकी करायची. म्हणजे काय, हे आहे यम, याच्या मागे लिहिला मी यल, तर मोठी संख्या कोण झाली यम, यल काय झाली लहान संख्या. मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर यांची सबट्रॅक्शन घ्यायची, म्हणजे काय वजा बाकी घ्यायची. अब ये बन गया 1000 में से 50 गए तो ये 950 आ गया, 950, राईट. यस. 3 पॉइंट इंपॉर्टंट झाले. याच्यानंतर चौथा पॉइंट असा होता, पाहता महत्वाचा चौथा पॉइंट, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या आपण जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो. मोठ्या संख्येच्या उजवीकडे जास्तीत जास्त 3च वेळा लहान संख्या लिहिता येते. म्हणजे काय, एक उदाहरण समजा यम, तर याच्या पुढे मी लहान संख्या अशी 3च वेळा लिहू शकतो, जास्तीत जास्त 4 वेळा नाही लिहू शकत, 5 वेळा नाही लिहू शकत, फक्त किती वेळा 3 वेळा लिहू शकतो, राईट. बर मग सांगेस काय लिहू याला, यम म्हणजे काय 1000 आणि सिसी का म्हणते 300 म्हणते, तर उत्तर येतं 1300. अब ई का बाद हो गया 5वां पॉइंट,
आता मोठ्या संख्येच्या उजवीकडे आपल्याला लहान संख्या 3 वेळा लिहिता येते. मग याच्या पुढचा पॉईंट काय, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या ही आपल्याला फक्त एकदाच लिहिता येते. काय, केवळ एकदाच लिहिता येते. जसं उजवीकडे 3 वेळा तसं डावीकडे फक्त एकदाच लिहिता येते. जसं की सी असेल, याच्या मागे मी लावला एक्स, तर एकदाच लिहिता येते. सी म्हणजे काय 100, एक्स म्हणजे काय 10, उत्तर 90. उत्तर काय आलं 90. उत्तर आलं बघा 90. उत्तर आलं 90. कळालं का? ओ चलो कंप्लीट झालंय. हा, आता हे आपले महत्वाचे, हे तुमचे जे 5 पॉइंट आहेत, हे पॉइंट फार महत्वाचे आहेत. आणि याच्यासोबत तुम्हाला अजून एक विचारलं होतं किंवा पूर्वीच्या काळी, आता नाही, पूर्वीच्या काळी शून्याला रोमन संख्येत कशाने दर्शविले जात होते. तुम्हाला जर म्हटलं कोणी, कारवा तू काय शिकला, तू म्हणतो ना ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये मी क्लास करायलो, सांग बरं तू काय शिकला, तुम्ही म्हटले मी रोमन संख्या शिकलो. त्यानं लगेच म्हणणार काय, सांग बरं मग शून्याला कसं दाखवतात, शून्याला रोमन मध्ये कसं लिहितात. तुम्ही म्हणसाल सर ना तर आमच्या सांगितलंच नाही. सांगितलं ना मी मागच्या लेक्चरमध्ये. मग आपल्याला विचारणारे जे लोक असतात लई हुशार असतात, त्याला वाटतंय मग, पण आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत राहणार 100%. काय, तर शून्याला दाखवणार आपण कॅपिटल एन, पण आता नाही. ठीक आहे, पूर्वीच्या काळी. बरं मग हे गायब कसं काय झालं बरं, शून्याचा कुठं वापरच नाही आहे की नाही. सात्विक बेटा, वरद, सात्विक, आराध्या, शून्याचा कुठं वापर आहे का, नाही आहे ना. मग शून्याचा वापरच नाही म्हणून ते यनचं वापरच नाही म्हणून ते बाहेर निघून त्याला काढून टाकले. त्याला तुझा काय वापर नाही म्हणले, तुझा काय उपयोग नाही, मग आम्ही तुम्हाला ठेवणार नाही असं म्हटले. मग तो यन गेला निघून, बरोबर आहे. पण ऍक्च्युअल त्याचं म्हणणं काय असतं, यन म्हणजे नल, नल म्हणजे काहीही नाही. बघा इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे. यस, असंच आपल्याला फायनल परीक्षेसाठी एक 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 चॅप्टर आहे ना, असा क्लिअर करत जायचं आहे. एक 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 चॅप्टर क्लिअर करत जायचं आहे. ओके, चला इथपर्यंत आलो. आणि एक लास्ट पॉइंट बघितलो बघा आपण, शेवटचा पॉइंट स्टडी केला, ज्याचं नाव होतं बार. काय नाव होतं, बार. हे बार म्हणजे काय हो, तुम्ही म्हणसाल सर आम्ही रस्त्यानं तर बघतो बघा, हे काय काय ठिकाणी कुठं कुठं असं लिहिलेलं असतं, हॉटेलवर बार नाव लिहिलेलं असतं, ते बार नाही. बार म्हणजे काय, इकडे पहा, बार म्हणजे डोक्यावर आडवी रेष असणे, याला बार म्हणतात. एकदा काय झालं बाळांनो, हे रोमन संख्यावरती आहे ना, एमपीएससीचा पेपर झाला. एमपीएससीच्या याच्यामध्ये एकदा हा तुमचा बारवाला कन्सेप्ट आला आणि त्यांनी काय लिहिलं माहितीये, एक याच्या डोक्यावर त्याला लिहायचं होतं बार, पण हे गेलं याला चिटकून प्रिंटमध्ये. ते काय दिसायला लागलं, ते दिसायला लागलं टी. ते काय दिसायला लागलं, टी. पण ते आहे काय, ते 1 बार आहे, एकाच्या डोक्यावर बार आहे. पण काय झालं, ती वरची रेष थोडी जवळ आली, प्रिंटिंग मध्ये ते दिसायला लागलं टी. आता पोरांनी रोमन मध्ये टी नावाचं अक्षर बघलंच नसतंय, टी नाहीच आहे ना. मग कन्फ्यूज झाला, आता काय करायचं, हे काय आहे. पेपर झाला, नंतर विचारले हे काय आहे, अरे म्हणलं ते आय बार आहे, 1 बार आहे, ते टी नाही आहे, ते प्रिंटिंग मध्ये चिटकलंय ते. ओके, मग हे बार शब्द जो आहे ना फार महत्वाचा आहे, किंवा ते बार चिन्ह जे आडवी रेष लिहितो ना आपण, त्याला बार म्हणतो बघा, ते फारच महत्वाचं आहे. मग ते बार काय सांगत, तर पहा यल बार, ते बार काय सांगतं, तर यलची किंमत 50 आहे, पण जर बार असेल ना तर याच्या 1000 पट होते. हे असं होते, त्याची किंमत 1000 पट वाढते. राईट, मल्टिप्लाय विथ 1000, मल्टिप्लाय विथ 1000. मग 1000 मल्टिप्लाय केलं की तुमची काय येतं, ते बारची किंमत आहे. चला समजा तुम्हाला म्हटलं सी बार, सी ची किंमत 100, ई का मतलब होता है बार का, तो 1000 मल्टिप्लाय करो, डी बार, डी म्हणजे 500 आणि हे काय आलं 1000. यम बार, तर यम म्हणजे काय 1000 इंटू 1000, यम म्हणजे काय 1000 इंटू 1000, यम बार. कळालं का. ओ चला काही असू ले, एक्स बार, तर एक्स म्हणजे काय 10,
आणि बार म्हणजे काय 1000 एक्स बार. बरोबर आहे. ओके, हे अशा पद्धतीचं बघा. कळालं तुम्हाला आता हे काय आहे भानगड? हा, तर हे असं होतं रोमन संख्या. काय म्हणतात त्याला? रोमन संख्या. आपण सगळे पॉइंट याचे रिवाइज केले. आता जाऊत आपण पुढच्या भागामध्ये, ज्याचं नाव आहे मूळ संख्या. बघा बरं, सगळ्यांना माहिती आहे मूळ संख्या, प्राइम नंबर्स. चलो भाई और बहनों, देखो मूळ संख्या. मूळ संख्या ज्याचं नाव आहे प्राइम नंबर्स, ज्याला आपण काय म्हणायचं? प्राइम नंबर्स म्हणायचं. मूळ संख्या, प्राइम नंबर्स. ओके, यस, प्राइम नंबर्स, मूळ संख्या किंवा प्राइम नंबर्स. हा, आता याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट काय पहा, या प्राइम नंबरमध्ये आता याचे 2-3 प्रकार आपल्याला पुढे छोटे छोटे वेगळे वेगळे आहेत पहा. तर याला काय म्हणायचं? ज्या संख्यांना, लक्षात घ्या बाळांनो, आता ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो. कोणाला म्हणायचं? ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त एकने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. बरोबर आहे. दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाहीत, त्याला म्हणायचं मूळ संख्या, प्राइम नंबर. बरोबर आहे. बर, आता दुसरा महत्वाचं वाक्य याचं पहा, की ज्या संख्यांचे फक्त 2च अवयव असतात त्यांना म्हणतात मूळ संख्या, प्राइम नंबर. है ना? काय काय म्हटलं मी? पहिलं, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने आणि एकने भाग जातो, त्याला म्हणतात मूळ संख्या. द नंबर विच इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर्स, इट ओनली डिव्हिजिबल बाय इटसेल्फ अँड वन. इटसेल्फ अँड वन. ओके, म्हणजे त्याच संख्येने आणि एकने भाग जातो, असं त्याचं मिनिंग आहे. दुसरं वाक्य काय बोललो? की ज्या संख्यांचे 2च अवयव असतात, फक्त 2च अवयव असतात, 2च फॅक्टर असतात, त्यांना म्हणायचं मूळ संख्या. पुढे म्हणू शकतो, नंबर विच हॅज ओनली 2 डिव्हिजर्स ऑर फॅक्टर्स आर नोन ॲज प्राइम नंबर्स. ओके, मग आता बघा काय काय आहे ते. समजा एक उदाहरण, एक हा कुणी भाग होतो? फक्त एकनच भाग जातो. मग मी काय म्हटलं? ज्या संख्येचे 2 फॅक्टर असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. याचे 2 आहेत का? नाही. बरोबर आहे ना? याचे 2 आहेत का? नाही. मग एक ही तुमची मूळही नाही आणि एक ही तुमची संयुक्तही नाही. एक तुमची मूळही नाही आणि एक तुमची संयुक्तही नाही, त्याच्यामुळे एकला बाजूला ठेवा. एक कुंकडच येत नाही आपली, ना संयुक्त येते ना मूळ येते, एक बाजूला ठेवा. ठीक आहे, चला, एकचा विषय मिटला. आता दुसरं पहा काय म्हणतो मी. 2 असेल समजा, 2, तर या 2ला कुणी भाग जातं? 2 न जातं. अजून कोणी जातं? 1 न जातं. मग 2चे 2च फॅक्टर झाले का? 2च अवयव झाले का? हो. आणि 2ला फक्त त्या स्वतः 2 आणि 1नच भाग जातो का? हो. मग ही झाली तुमची मूळ संख्या, प्राइम नंबर. बरोबर आहे. आता 3 घेतलं समजा, तर 3ला 3 आणि 1नच भाग जातो. 3ला काय? 3ने आणि 1नच भाग जातो. इतर कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजे ही एक झालं. बर, 4 बघा बरं, ही एक मूळ झाली. 4 बघा बरं, 4ला 2 न जातो, 4 न जातो आणि 1 न जातो. मग मी तुम्हाला काय म्हटलं? ज्या संख्यांचे फक्त 2च फॅक्टर असतात, इथं किती फॅक्टर झाले? 3 झाले. किंवा ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्याला मूळ संख्या म्हणायचं. पण याला बघा बरं, 4च्या व्यतिरिक्त 2 न पण जातो, मग ही मूळ होईल का? नाही. पुढे 5 न आणि 1नच भाग जातो. बर, 6, 2, 3, 6, 1, ई का तो 4 फैक्टर बन गए. ई के कितने बन गए? 4 फैक्टर. तो ई ससुरा नहीं हो सकता प्राइम नंबर. काहे नहीं हो सकता? काहे कि ई का तो 4 फैक्टर बन गए ना. हमारा कंडिशन का है? आपली कंडिशन काय आहे की बाबा याला फक्त त्याच संख्येनं 1 न भाग जावा. ह्याला तर 2 न जातो, ह्याला तर 3 न जातो. मग हा प्राइम नंबर असेल का? नाही. बरोबर आहे ना. मग आपल्याला अशा प्राइम नंबर्स लिहायचे. अशा प्राइम नंबर्स जे काय असेल पुढे समजा ते 100 पर्यंतचे प्राइम नंबर्स, अशा मूळ संख्या आपल्याला लिहायच्या 100 पर्यंतच्या.
आलं लक्षात? नेमकं प्राईम नंबर म्हणजे काय? मी पहिले एक सेंटेन्स लिहितो, मग त्याच्या खाली टेबल बनवतो. पहा, आता तुम्हाला हे नोट करायचं बरं बाळांनो. पहा, तरी तर लिहिताना असेल या, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने निशेष भाग जात नाही. बघा, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने निशेष भाग जात नाही, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, पुढे फक्त स्वतः तीच संख्या आणि एक, फक्त स्वतः तीच संख्या आणि एक पहा, आणि एक यांनीच भाग जातो, यांनीच भाग जातो. बरोबर आहे? यस. किंवा आपण याला असं म्हणू शकतो, पाहता, ज्या संख्यांचे फक्त दोनच अवयव असतात, अवयव ज्याला म्हणतो फॅक्टर किंवा डिव्हिजर असतात, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. त्यांना काय म्हणायचं? मूळ संख्या. त्यांना मूळ संख्या म्हणतात. त्यांना काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. बरोबर आहे का? अरे पाहुणे मंडळी, त्यांना मूळ संख्या म्हणतात, प्राईम नंबर्स म्हणतात. The number which has only two factors are known as prime numbers. Yes, and number which is not completely divisible by any other number other than itself and 1. ओके, चला, तर हे झालं बघा, असा महत्वाचे पॉइंट इथे. आणि याच्यानंतर आपण म्हणू शकतो एकही मूळही नाही, नायदर प्राईम नॉर कंपोजिट, एकही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणि संयुक्तही नाही. मूळही नाही आणि संयुक्तही नाही. झालंय? ओके. झालं का? झाले? ओके. आता आपण काय करू त्याच्यावरती, थांबा, मला तुमच्या कमेंट दिसणार चालल्यात. एकच मिनिट. थांबा एकच मिनिट. आल्या कमेंट. ओके, सात्विक महाराज, चला बोला पुढे. हे बाळांनो, आवाज येतोय ना? येतोय. पहा आता, तर क्लिअर झालं का हे? आता आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या स्टडी करायच्यात बाळांनो. कोणत्या? 1 ते 100 पर्यंतच्या, 1 to 100, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. बघा आता, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आले? ओके, चला मग आता पुढे.
झालं का? ओके आहे का? यस. पाहता 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. पहिले 1 ते 10 पर्यंतच्या. हे बघा चौथीच्या विद्यार्थ्यांनी ना लई भारी याला ट्रिक्स ध्यानात ठेवले. 4-4, 2-2 असं काहीतरी ठेवलंय बघा. मी तुम्हाला सांगेन त्यांनी काय काय केले. म्हणजे कोणत्या स्लॉटमध्ये किती आहेत मूळ संख्या ते त्यांनी डायरेक्ट ध्यानात ठेवले. ओके पाहता या. हा 1 ते 10 मध्ये कोण येतं बाळांनो? 1 नाही आहे, 2, 3, 5, 7, 4 झाल्या बघा. 11 ते 20. आवाज येतो आहे का? येतो आहे. पहा नाहीतर हम जोर जोर से बोल रहे हैं और उधर सुनाई नहीं दे रहा. ऐसा नहीं होना चाहिए. 19, 17 और 19. चलो 21 और 30. चलो इनमें क्या होगा? 23 होगा, 29 होगा. 31 ते 40. 31, 37. चलो 41 ते 50. बोलिए 41, 43, 47. चलो 51 टू. अरे आ नहीं रहा है ससुरा, काहे नहीं आवत है भाई. तो 51 नहीं होगा बाळांनो. 51. 17 त्रिक 51. 52 तर नाहीच आहे. 53, 54 नाही आहे, 55 नाही आहे. चला पहिले 53 लिहा. 53. हा 54, 55, 56, 57 वाटत असेल कोणाच्या मनात. 57 पण 57 पण नाही आहे. 19 त्रिक 57. बरोबर आहे. हा कुणीतरी भाग जातो ना 57ला. 3 न जातो, 19 न जातो. त्याच्यामुळं 57 असणार नाही. बोला पुढे. 58 तर नाहीच नाही. 59. ई वाला है ससुरा. ई वाला इमा है. 59. पुढे 61 ते 70. पा 61 ते 70. ओके. हा पुढे 61, 62 नाही, 63 नाही, 64 नाही, 65 नाही, 66 नाही, 67. ओ 67. 70 झाला. 71 ते 80. बोला पाहता. 71, 72 नाही, 73, 74 नाही, 75 नाही, 76 नाही, 77 नाही, 78 नाही, 79. और ये बन गया आपका 81 to 90. 81 to 90. 81 नाही बाळांनो. 83, 84 नाही, 85 नाही, 86 नाही, 87 नाही, 88 नाही, 89. आणि लास्ट 91 to 100. तो ईमा बन गया 97. बरोबर है. अरे तुम काहे नहीं कमेंट कर रहे यार? कमेंट करो. चलो अब हमका ये टेबल पूरा लिखना है. उका बाद इधर हमका कुछ सेंटेंस लिखना है, वो भी आपको लिखना है. पहले टेबल लिखो. टेबल लिहा पहिले. चला पहिल्यांदा टेबल लिहा, म्हणजे आपल्याला त्याच्यात मग खाडाखोड करायचे बघा. कंप्लीट लिहा, सर्वांनी लिहा. हा बाळांनो आता तुमचे जे मित्र असतील ना त्यांना सांगा, सर्वांना सांगा. नवोदयची जी जेवढे तुमच्यासोबतचे चौथीला होते, चौथी पास झाले ना आता, ते आता 5वीला गेले, त्या सगळ्यांना सांगा. यस ओके. नवोदयची बॅच स्टार्ट झालेली आहे. आपल्याला तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे बाळांनो. यस आपलं ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी आहे ना, हे नाव आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात. आणि ते यावर्षी पोहोचवणारच बाळांनो. आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपण याची प्रॅक्टिस, कन्सेप्ट आणि रिव्हिजन घेणार आहे. झालं लिहून. वा वा वा. आराध्या झालं. अजून सात्विक, वरद महाराज तुआर हो गई की नाही हो गया? आता याची पॉइंट लिहायचे. पहिला पॉइंट तर आपण लिहिला. एक ही काय? मूळही नाही, संयुक्तही नाही. बरोबर आहे ना. एक ही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही.
झालं का? झालं. ओके. बघा आता मी इथे काही पॉइंट लिहितो. सांगा मला याच्यामध्ये अशी कोणती संख्या आहे की जी मूळ आहे आणि सम आहे? बघा ह्याच्यात कोणी तुम्हाला सम दिसतंय का? समय आहे आणि मुळे आहे अशी कोणती संख्या आहे? सांगा बरं. 2. कोण आहे? 2. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 इज अन ओनली इव्हन प्राइम नंबर. 2 ही एकमेव, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. आलं लक्षात? 2 काय? एकमेव सममूळ संख्या आहे. बरोबर आहे ना? ओके चला. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. राईट. ओके. यस. हां झालं का? बर. आता बघा याच्यामध्ये सर्वात लहान मूळ संख्या कोण आहे? सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. बरोबर आहे? या सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. बरोबर आहे ना? आता महत्वाचा पॉइंट बघा काय आहे. 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असून, 25 मूळ संख्या असून 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असून त्यांची बेरीज, त्यांची काय? बेरीज, त्यांची बेरीज बोला 1060 आहे. त्यांची बेरीज 1060 आहे. त्यांची बेरीज 1060 आहे. चला क्लिअर झालं का? बघा किती असून 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असून त्यांची बेरीज 1060 आहे. म्हणजे ह्या ज्या दिसतात ना ह्या 25 आहेत बाळांनो आणि त्यांची बेरीज 1060 आहे. आता महत्वाचा पॉइंट बघा काय म्हणतो आम्ही. 1 ते 100 पर्यंतच्या अप टू 100 ऑल दीज प्राइम नंबर्स देअर डिजिट्स आर इंटरचेंज टू ईच अदर, देन आफ्टर दिस हाऊ मेनी प्राइम नंबर्स आर फॉर्म, असं त्यांना म्हटलंय. मग काय म्हणतोय पाहते सेंटेन्स. 1 ते 100 पर्यंतच्या बघा सर्व मूळ संख्यांच्या अंकांची, अंकांची कांची 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 अंकांची, ओके. हा अदला अदला बदल, अदला बदल अंकांच्या संख्यांच्या अंकांची अदला बदल केल्यास पुन्हा पुन्हा डॅस मूळ संख्या तयार होतात. मूळ संख्या तयार तयार होतात. मूळ संख्या तयार होतात. मूळ संख्या तयार होतात. चला बरोबर आहे का? बघा आता इथं तुम्हाला रिकाम्या जागी किती होतात ते लिहायचं आहे. काय? किती होतात ते लिहायचं आहे. बरोबर आहे? राईट. ओके. सांगा बरं मला आता कोण सांगेल या प्रश्नाचं उत्तर? कोण सांगेल? चला एवढं झालं ना की मग आपण थांबूत.
5-1 मिनिट अगोदर थांबू शकतो आपण. एवढा पार्ट होणं गरजेचं आहे मूळ संख्यांचा सगळा. बघा बरं, आता याच्यात काय म्हटलंय यानं, असं म्हटलंय बघा इथं, थांबा, इमा हम अलगही कलर में लिखेंगे. त्यांनी काय म्हटलंय माहितीये, यांची जर आदलाबदल केली, या एकला इकडं या एकला इकडं, तर नवीन संख्या तयार जी होती ना ती मूळ पाहिजे. 3ला इकडं 1ला इकडं अशी आदलाबदल करायची, तर टोटल किती मूळ संख्या तयार होतील म्हटलंय त्यानं, असं म्हटलंय. बघा आता पहिले तर सिंगलच डिजिट आहेत, आदलाबदल करायला काही चान्स आहे का, नाही आहे. त्याच्याकडे 2 संख्या असतील तर 2 अंक असतील तरच आदलाबदल करेल ना तो, पण याच्याकडे आहेत का, नाही. मग जर समजा आपल्याकडे 2 असतील तरच आदलाबदल करता येते, तर यांना घ्यायची गरज नाही, ते 4 बाजूला गेले का, कारण त्यांच्याकडे संख्याच नाहीत तशा. मग पाहता 11चं मी आदलाबदल जर केली तर 11च होतं. पुढे 13चं आदलाबदल केली तर 31 होतं. बाळांनो बघा, ह्या मूळ संख्यांच्या अंकाची आदलाबदल करायची, कोणत्याही नाही, फक्त या मूळ संख्यांच्या अंकांची. मग 11ची 11 झाली, 13ची 31 झाली. मग तयार होणारी संख्या सुद्धा मूळच पाहिजे. 31 मूळ आहे, राईट. पुढे आता दुसरं 17चं काय होतं, 71. 17चं काय होतं, 71. 71 काय आहे, मूळ आहे. चला पुढे अजून 19चं 91 होतं, 91 मूळ नाहीये. 23चं 32 होतं, 32 मूळ नाहीये. 29चं 92 होतं, ते नाहीये. 31चं 13 होतं. बघा 31चं काय झालं, 13 झालं, राईट. पुढे 37चं काय होतं, 73 होतं. 37चं काय झालं, एकच मिनिट, उलट लिहिलं मी, 37 अगोदर लिहायला पाहिजे होतं. 37चं काय झालं, 73. चला पुढे 41चं 14 होतं, 43चं 34 होतं, याचं 74 होतं, याचं 35 होतं, याचं 95 होतं, याचं 16 होतं, याचं 76 होतं, या 71चं होतं 17. पुन्हा तुमची मूळ संख्या तयार झाली पाहिजे ना. 71चं काय होतं, 17. पुन्हा तयार होणाऱ्या संख्या काय पाहिजे, मूळ पाहिजे, बरं, अशी त्याची कंडिशन आहे. बरोबर आहे, यस. चला पुढे अजून 73चं काय होतं बघा, 73चं होतं 37. 37 मूळ आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो, 79चं काय होतं, 97. आणि बाळांनो डायरेक्ट 97चं होतं 79. म्हणजे टोटल किती झाल्या बघा बरं, 9 झाल्या का, टोटल किती झाल्या, 9 झाल्या, यस. ओके, चला हे पॉइंट लिहा, महत्वाचे येतं, हे पॉइंट लिहून घ्या. चला झाले का, पॉइंट लिहिणं गरजेचं आहे सर्व. हो, कंप्लीट झालं की डन बोला. चला अजून 2-3 मिनिट घेऊ, थांबा थोडंसं, म्हणजे मला 1-2 आणखी वाक्य बोलायचे. तुम्ही लिहिणं झालं की मला सांगा फक्त. झालं, डन, ओके. आता याच्यामध्ये अजून एक पॉइंट बाळांनो पहा, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोण आहे, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोण आहे, तर 97 आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे. आता तुम्हाला संयुक्त संख्या झालेली नाही बघा, कन्सेप्ट आता होईल तो. संयुक्त संख्यामध्ये जर संयुक्त संख्या झालं ना तर एक प्रश्न विचारतात, काय की 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती, असं विचारते. काय, यांची बेरीज किती असं विचारते. मग आपल्याला संयुक्त संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे. पहिले काय माहित पाहिजे, संयुक्त संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे. मग अगोदर संयुक्त संख्या घेऊ, त्याच्यानंतर मग पुढे जाऊ. पण त्याच्या अगोदर हे लक्षात राहू द्या बरं, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या म्हटलं की 11, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या म्हटलं की 97, त्याच्यानंतर 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या म्हटलं की 2 येतं है ना.
सर्वात लहान मूळ संख्या म्हटलं की 2 येतं. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या म्हटलं की 7 येतं. तर हे असे जे आहेत ना, हे वाक्य थोडंसं लक्षात राहू द्या. त्यांना विचारले काय. ठीक आहे. चला इथपर्यंत क्लिअर झालं का? हा भाग क्लिअर झाला का तुमचा? येस ऑर नो? यस. ओके. चला झालं ना बाळांनो हे लिहिणं? बरं झालंय. यस. तर हे याची लिंक मी तुम्हाला ग्रुपला पाठवून देतोच. ती ग्रुपला आलेली लिंक काय करायची, सर्वांना तुमच्याकडे जेवढे नंबर्स असतील त्यांना शेअर करायची बाळांनो. आता मी रोज सांगतोय तुम्हाला बघा, तर तुम्ही सुद्धा तेवढी मदत करा, तेवढी हेल्प करा. कारण आपल्याकडे जेव्हा आपण गेल्या वर्षी क्लासेस घेतले, गेल्या वर्षी जेव्हा पूर्ण बॅचेस कंप्लीट केल्या, तर ना बाळांनो त्याचा आपल्याकडे डेटा आहे ना, त्याचं काही आहे. त्याच्यामुळं ते है ना ॲप आपलं वेगळं आहे. त्याच्यामुळे या ॲपमध्ये शून्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. म्हणून थोडंसं तुम्हीच मदत करा आणि तुमचे जेवढेही मित्र असतील, तुमचे ओळखीचे असतील, पाहुणे असतील, त्यांचा ग्रुप असेल, त्यांच्यावरती फक्त ह्या आपल्या लिंक शेअर करा. ओके. चला थांबू तिथे. सर्वांना आलं लक्षात? इथपर्यंत. उद्याच्याला बघू जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तिन्ही उद्याच्याला एका याच्यात होऊन जातील. ओके. चला कंप्लीट. यस. थांबूत मग. ओके. थँक्यू. यस. ओके.